बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हर। तर हे समोरचं कार्यालय आहे, इथे तुम्हाला पास मिळेल 1 नंबर कार्यालयात। परिक्रमावासियांसाठी इथं सगळं मोफत आहे, जेवण आणि राहण्याची व्यवस्था। नीलकंठ धाम पोयचा खूप मोठे आहे, मला वाटलं होतं की इथं सुविधा मिळणार नाहीये, पण सगळी सुविधा आहे। खूप मोठं म्हणजे खूप प्रचंड। आणि माझी 4थी परिक्रमा आहे, तरी मी हम पहली बार इधर आ गए। देखो कितना बढ़िया नज़ारा है। जय हो नर्मदा मैया की, नीलकंठेश्वर महादेव की जय। बहुत बड़ा स्थान है। तो हमको टोकन मिला है 2 जन का, 2 जन के भोजन का, 2 जन का रहने के लिए। नर्मदे हाँ, तो कल बढ़िया वीडियो बनाएंगे। पूरा धार्मिक वातावरण है जो हिंदू धर्म को सूट करता है, पूरा का पूरा। हमारी बहुत मनसा थी कि हम यहाँ आए, तो इस बार हो गया। नर्मदे हाँ, नर्मदे हाँ। बहुत ही सुंदर है ये स्थान, भगवान श्री कृष्ण को समर्पित है। स्वामीनारायण मंदिर जो है पूरा, ये देखो प्रसादम। यहाँ नहीं हमको भोजन मिलेगा, वो भोजन की व्यवस्था अलग है, वहाँ परिक्रमावासी जाएंगे। ये देखो शुभ कलश, कितना बड़ा कलश है, जो हिंदू धर्म का प्रतीक है। उसके ऊपर स्वास्तिक लगे रहे हैं कि आम के पत्ते हैं, और गजराज महाराज विराजमान है। नर्मदे हार। अच्छा ये इधर पेड़ के उधर नीचे रहेगा। हाँ आजा। नर्मदे हार। नर्मदे बघा कलश। मी आता आहे स्वामीनारायण मंदिरामध्ये, आणि स्वामीनारायणमध्ये परिक्रमावासियांसाठी राहण्याची जेवणाची उत्तम व्यवस्था आहे। तर तुम्ही कुपन मिळतं इथे, काय हे असं हे बघितलं का, कुपन मिळतात राहायचं एक आणि जेवणाचं एक। आणि हा मंदिराचा परिसर आहे, बघा अतिशय सुंदर। आता उद्या सकाळी पण करणार आहे मी। आणि हा मंदिरांचा चमू आहे, नंतर दर्शनाला जाईल मी तिथं, उद्या सकाळी दर्शनाला जाईल। पण लाइटिंगमध्ये सुद्धा किती सुंदरच आहे, बघितलं का, खूप मोठे हे। हे सगळं रासलीला चालली बघा इथे। हा वृंदावन आहे, वृंदावन हे बघितलं। ओम नमः पार्वती पते। खरंच भारतात जन्म घेणं आणि हिंदू म्हणून त्यातल्या त्यात तर तुम्ही भाग्यशालीच आहात। नर्मदे सगळे दुकानच दुकान। आपण पलीकडे दुकानांमध्ये काय काय मिळतं ते बघायला जाणार आहे। खूप गर्दी असते इथं, गर्दी कायमस्वरूपीची। दुकान जा ना। अरे इधर से जाएंगे ना, आजा। अरे इधर से उधर जाना है ना, आजा। नहीं वो सामने जाना है। सगळे मंदिर आहेत सुंदर सुंदर। बऱ्याचशा इथं वस्तू विकाय ठेवलेल्या आहेत। नर्मदे बघा, श्री स्वामीनारायण मंदिर पोयचा।
सगळं पाहून घ्या, खूप सुंदर आहे. हे आपल्या तिकडचे आहेत सगळे. हे बघा, हे नर्मदे हार ही सगळी नेवाशीची आहेत. नेवाशातले नर्मदे हार. बघितलं का किती सुंदर आहे. खूप मोठं. हे बघा, इथे स्वामीनारायण मध्ये जेवण असं आहे. असं चपात्या आहेत आणि चपात्या तुमच्या तुम्ही हाताने घ्यायचं. इथं भाजी आहे, भाजी आहे आणि इथे खिचडी आहे. इथे कढी आहे, खूप सुंदर आहे कढी, मस्त गोड. आणि इथे ताक आहे. तुम्ही तुमच्या हाताने घ्या. नर्मदे हर महाराज नर्मदे हर परिक्रमा असे जेवतात. असं बसायचे खाली. जय हो नर्मदा मैया की. असं पण बसू शकता तुम्ही. असं पण बसू शकता. नर्मदे हर मैया. नहीं जाने ये अभी नहीं, उधर ले लेंगे. ये माता जी अभी दिखाई, वो कलकत्ता से ही चतुर्मास किया है उन्होंने. और ये देखो, ये ऐसा है भोजन प्रसादी पोईचा श्री स्वामीनारायण मंदिर नर्मदे वा. नर्मदा परिक्रमेला अक्षरशः वारीचं स्वरूप आले बघा. हे सगळे महाराष्ट्रातले येते. पोईच्यामध्ये नाही का त्या आश्रमात हे पण सगळे परिक्रमेत आहेत. पण यांनी गाडीने परिक्रमा केलेली. तिकडं महिला वर्ग सुद्धा फार आहे, पण ते काय झालं तिकडं आतमध्ये गेलाय. आले का नाही वारीचं स्वरूप. अखंड मंडलाकारं येन तेक्त चराचरं तत्पदं दर्शितं गुरवे नमः. नर्मदे हार. आणि हे परिक्रमावासींसाठी आहे. अत्यंत मोठा हॉल आहे. इथे त्यांचे कामगारांनी परिक्रमावासी. इथे मस्त हार्स आहे. तत्पदं दर्शितं देव. नर्मदे हा जो हॉल आहे, इथे परिक्रमा ही नर्मदा मैया नर्मदे हा. मी आता आहे नीलकंठ धाम येथे. इथे फार मोठा गंठा लावलेला आहे बघा. आणि समोर आहे कुबेर भंडारी. नर्मदे हा. आमच्यासारखे वात्रट काही असतात, ते असंच गंठा वाजवतील काहीतरी करतील. ओहो, देखो कैसा जल है. इसके अंदर बहुत सिक्के डाले हैं. उधर लिखा है सिक्के मत डाला करो, फिर भी लोग डालते हैं अंदर. सिक्कों के अलावा हाँ सिक्के डाल सकते हैं इसके अंदर, नोट न डालें. गौमुख है ये. ये तो बहुत बड़ा है, देखो. नरसिंह
त्याच्या सगळ्या बाजूनी पाण्याचं हे गेलेलं आहे, जल जल. वा, अच्छा, यात शिवलिंग सुद्धा आहेत बरं का. 108 हे सगळं जल आहे, त्याच्यामध्ये शिवलिंग सुद्धा आहे. नंतर त्यांची हे नाव सुद्धा आहे, होळी. गरुड भगवान आहे. अतिशय सुंदर बरं. नर्मदेश्वर शिवलिंग आहेत सगळे. अफाट, बेफाम खर्च, बेफाम क्वालिटी, एकदम टॉप. हे शिखर मागून असं दिसतंय बघितलं शिखर मागच्या बाजूने. काय सुंदर दिसते ना. हेच तर हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, सनातन सनातन हिंदू धर्म की जय हो, त्याची सगळी ही ओळख आहे. मध्ये हे आहे स्वामीनारायण मंदिर, कोयचा, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यालाच आहे. खूप मोठं मंदिर आहे, खूप सुंदर आहे आणि खूप गर्दी असते इथे. तरीसुद्धा परिक्रमावासींची इथे सेवा होते आणि ते पुन्हा 1, 2, 3 दिवस तुम्ही इथे राहू शकता. चांगली व्यवस्था आहे, अतिशय सुंदर आहे. फार म्हणजे फारच मोठं हे मंदिर आहे. इकडे गरुड महाराज आहेत बघा, खूप मूर्ती आहेत इथे आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे अप्रतिम अप्रतिम परिसर आहे. खूप मोठं आहे, कित्येक किलोमीटरमध्ये येते. आपलं सॉरी एकरांमध्ये, 100 वगैरे एकरांमध्ये, 100-200 एकरांमध्ये असेल किंवा 500 एकर सुद्धा असं सांगता येत नाही. खूपच मोठं मंदिर आहे. म्हणजे संध्याकाळचं असं दिसतं, सकाळचं थोडंसं नर्मदे हार. हे नीलकंठ धाम पोयचा, त्यांची गौशाळा आहे. ती एवढी प्रचंड आहे, तुम्ही कल्पना. घोडा सुद्धा आहेत. का रे बापू, बघितलं का? हे काय हा काय काय घोडे सुद्धा आहेत. हे बघा, गाई 2-2, 4-4 आहेत. हे बघा, खतरनाक आहे बाबा. खूपच सुंदर आहे. तर यांची गौशाळा खूप सुंदर आहे. हे बघा, म्हणजे गौ मातेसाठी सुद्धा एवढं प्रचंड आहे त्यांचं. बघा, ह्याचं एंट्री गेट आहे नर्मदे. गौशाळा महाराष्ट्रामध्ये आपल्याला करायची. सगळे दूध पित आहेत बघा. मुक्त आहे, मुक्त. हे बघा, इथं पण दूध पित आहेत. ते हे लावायला लागते बरं का, पायाचं मागचं, त्याला पण म्हणतो ते. वा, तेव्हा तिकडं प्रत्येक गाईचं दूध पित आहे. काय नर्मदे हार. मध्ये हार. या ज्या गायी आहेत ना, ह्या खूप सुंदर असतात, चांगल्या असतात, प्रेमळ असतात. खरं सांगतो, मारत नाहीत त्या. आणि अतिशय गौमाता ज्याला आपण म्हणतो, ज्याच्या डोळ्यात करुणा आहे, दया आहे, ते सगळं ह्या ज्या गायी आहेत ना त्यांच्यामध्ये असतं. बघ, लय प्रेमळ. बघितलं का? काय देवा, हे भगवंता, बघितलं का तो सांडे. काय रे भगवंता,
होय. काय तुझा फोटो काढतोय बघ. हा कसं आहे? खूपच सुंदर. ए इकडे बघ. चला इकडे बघा. इकडे बघा. तर हे आहे नीलकंठधाम पोयचा. 3 तास 3रा दिवस होता माझा तिथं. ते काय म्हणत नाही राहायला, पण आपलं तिथून निघालं. खूपच सुंदर आहे ना. अहो हे लाखो करोडो हजारचं इथं नरमध्ये. हा